नमस्कार. मी प्रज्वल प्रसन्न गोसावी, कीर्तन मार्गदर्शिका या फेसबुक पेजवर आम्ही परत एकदा लाईव्ह आलेलो आहोत. तरी आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. बुवा आपल्याला 5 मिनिटांमध्ये जॉईन होत आहेत. नमस्कार. 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 मी आज आम्ही कीर्तन मार्गदर्शिका या फेसबुक पेजवरून लाईव्ह आलेलो आहोत. तरी मी प्रज्वल प्रसन्न गोसावी आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. आणि आज आपल्या या फेसबुक पेजचा 5वा दिवस. या दिवसाच्या निमित्ताने आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी लाभलेले आहेत श्री श्रीराम शरद बुवा तांबे. हे मूळ चिपळूणमध्ये राहतात. बुवांचं मी प्रथमतः स्वागत करतो आणि बुवांचा थोडक्यात परिचय करून देतो. बुवांचे कीर्तनातील गुरु पुरुषोत्तम प्रभाकर सहस्त्रबुद्धे. कीर्तन संख्या जवळजवळ बुवांनी 350 कीर्तन झालेली आहेत. गेली 35 वर्ष कीर्तन सेवेत आहेत बुवा. तसेच रत्नागिरी आकाशवाणी 13 वर्षे 13 ते 40 वर्ष कीर्तन बुवा करीत आहेत. तसेच प्रसारित 13 ते 40 वर्ष कीर्तन त्यांची सेवा प्रसारित झालेली आहे. तसेच आजचा जो बुवांचा विषय आहे तो कीर्तनातील उपलब्ध लिखित साहित्य ग्रंथ यांचा आणि कसा उपयोग करावा हा बुवांचा विषय आहे. तर मी बुवांना विनंती करतो की त्यांनी आपच्या मार्गदर्शनाला प्रारंभ करावा. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार. माझा आवाज येतोय आपल्याला? हो, येतोय. हा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. उपलब्ध असलेल्या कीर्तनासाठीच आज जे साहित्य आहे या साहित्याचा उपयोग कसा करावा या विषयावरती माझा जो काही अभ्यास आहे या अभ्यासाला अनुसरून मी थोडंसं बोलणार आहे. एक गोष्ट आहे की प्रत्येक कीर्तनकाराकडे काही वेगळं वेगळं साहित्य उपलब्ध असू शकतं. माझ्या आतापर्यंतच्या कीर्तनाच्या प्रवासामध्ये जे जे साहित्य मला उपलब्ध झालं किंवा मला जे पाहायला मिळालं त्या अनुषंगाने मी थोडंसं बोलणार आहे. कीर्तनात अनेक वेळेला एक आर्या सांगितली जाते, विशेषतः नारदीय कीर्तनामध्ये, की सुश्लोक वामनाचा अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची ओवी ज्ञानेशाची आर्या गावी मयूरपंतांची. याच्यामध्ये सर्वसाधारणपणे नारदीय कीर्तनामध्ये काय काय असतं किंवा असायला हवं याचा उल्लेख केलाय. की वामन पंडितांचे श्लोक, तुकाराम महाराजांचे अभंग, ज्ञानेश्वर महाराजांच्या ओव्या आणि आर्या गावी मयूरपंतांची, मोरोपंतांच्या आर्या. अर्थात हे एवढ्या पुरेसच मर्यादित नाही. कीर्तनात काय काय साहित्य हवं किंवा कीर्तन करायचं असेल तर काय काय वाचनात यायला हवं असा प्रश्न एकदा एकाने दत्तदास बुवा घाग यांना विचारला होता. आणि त्यांनी जे एका वाक्यात उत्तर सांगितलं होतं की चांदोबा मासिकापासून वेदांपर्यंत या सगळ्या गोष्टींमध्ये, या सगळ्या वाङ्मयाचा कीर्तनामध्ये उपयोग होतो. आता आपण अगदी प्राथमिक जाऊया. सर्वसाधारणपणे नवीन एखाद्या मुलाला कीर्तन करायचंय तर नवीन कीर्तन करायच्या वेळेला त्याचे जे कोणी मार्गदर्शक असतील, कीर्तनाचे गुरु असतील, हे जे काही सांगत असतील तेच वापरावं.
मग तो मंगलाचरण त्यांनी बसवून दिलेलं असेल, अभंग त्यांनी लिहून दिला असेल, बसवून दिला असेल, त्याच्या ज्या काही चाली त्यांनी दिल्या असतील, किंवा त्या अभंगाला अनुसरून जे काही निरूपण त्या शिक्षकांनी सांगितलेलं असेल, हेच निरूपण वापरावं 50-100 कीर्तनं होईपर्यंत. पण 50-100 कीर्तनापर्यंत हा गुरुनी दिलेला जो काही पांगुळगाडा असतो, हा पांगुळगाडा वापरणं हे योग्य, किंबहुना तो वापरावाच. पण त्यानंतर ज्या वेळेला आपल्याला त्या विषयाच्या अनुषंगाने काही बोलायचं असेल तर थोडं सखोल बोललं जावं. भक्ती हाच एखादा विषय घेतला तर हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची, हा विषय एखादा नवोदित कीर्तनकार पण मांडतो आणि 50 वर्ष कीर्तन केलेला कीर्तनकार सुद्धा मांडतो. पण नवोदित कीर्तनकार ज्या वेळेला मांडत असतो त्यावेळेला त्याचे सोपे सोपे उदाहरणं घेऊन तो ते मांडत असतो. पण ज्या वेळेला 40-50 वर्ष कीर्तनात घालवलेला कीर्तनकार ज्या वेळेला असतो, असे कीर्तनकार ज्या वेळेला हाच विषय मांडतात, भक्ती हाच विषय मांडतात, त्यावेळी तो इतक्या बारकावे ठेवून मांडला जातो की हाच विषय जर पहिल्यांदा मांडायला दिला तर ते त्या नवोदित कीर्तनकाराला झेपणार नसतं. म्हणून हळूहळू अभ्यास करत जायला लागतं. कीर्तन करता करता अभ्यास करावा लागतो. आणि हा आता अभ्यास करायला सुरुवात केल्यानंतर पहिले 50-100 कीर्तनं आपण सोडून देऊ, पण नंतर मात्र हळूहळू काही साहित्याचा, कीर्तन विषयक साहित्याचा अभ्यास करणं हे गरजेचं असतं. तर आपलं कीर्तन खऱ्या अर्थाने वाढायला लागतं, किंबहुना ते सर्वांग सुंदर व्हायला लागतं. कीर्तनात अगदी पहिल्यांदा वापरला जाणारा जर कोणता भाग असेल तर तो म्हणजे अभंग. आणि अभंग म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यापुढं पटकन पहिलं नाव तुकाराम महाराजांचं येतं. आणि म्हणून सुरुवातीलाच मी सांगितलं की अभंग वाणी प्रसिद्ध तुकयाची. पण त्याचबरोबर एकनाथ महाराज, नामदेव महाराज, ज्ञानेश्वर माऊली, अगदी पावसते स्वरूपानंद, इथपर्यंत अनेक, ही सुद्धा नावं मी काही मोजकी नावच सांगितलीत, पण अनेक संतांच्या ज्या गाथा आहेत, या गाथांमध्ये जे अभंग आहेत, हे अभंग मी पाठ म्हणत नाहीये, पूर्ण वाचा असंही म्हणत नाही, पण नजरेखालून मात्र घालायला सुरुवात करायला हवी. आज ही पुस्तकं वाचनालयामध्ये तर नक्कीच उपलब्ध आहेत. आता याच्यामध्ये फायदा काय होतो, एखाद्या वेळी संपूर्ण अभंग प्रत्येक वेळेला संदर्भाला लागतो अशातला भाग नाही, पण अभंगाचा एखादा चरण जो असतो हा सहजगत्या उदाहरणासाठी म्हणून देता येतो. विशेषतः पूर्वरंग मांडत असताना तो सगळ्या बाजूनी, त्याच्यात अनेक वेगवेगळे संदर्भ जर आले तर तो त्यात कीर्तनकाराचा अभ्यास कसा आहे ते दिसून येतं. आणि त्यामुळं पहिल्या प्रथम जर काही करायचं असेल तर महत्वाची गोष्ट संतांच्या गाथा चाळायला सुरुवात करणं, की ज्या सहजगत्या आज उपलब्ध आहेत. सुरुवातीला आपण या व्याख्यानाचे 2 भाग करतोय मी, की तो म्हणजे एक पूर्वरंग आणि उत्तररंग. आपण पूर्वरंगाच्या अनुषंगाने बोलू. आज सहज उपलब्ध असलेला, दुसरा सहज उपलब्ध असलेला पण अतिशय महत्वाचं, आणि तो म्हणजे श्रीमद भगवद्गीता ग्रंथ. हा जो भगवद्गीता ग्रंथ आहे, सगळ्यांचाच संस्कृतचा अभ्यास असतोच असं नाही, पण कीर्तनकाराला मात्र संस्कृतचा अभ्यास थोडाफार, नारदीय कीर्तन करायचं असेल तर करणं हे गरजेचं आहे. कारण कीर्तनाच्या पूर्वरंग मांडत असताना भगवद्गीतेचा एखादा श्लोक त्यामध्ये समाविष्ट व्हावा. आता भगवद्गीतेचा श्लोक एखादा समाविष्ट झाला की त्याच्यावर काय बोलावं हा प्रश्न असतो. याच्यासाठी
जोड दे थोडीशी समजून घ्यायची असेल तर ज्ञानेश्वरी वापरणं गरजेचं पडतं. कारण भगवद्गीतेमध्ये जे श्लोक आहेत, माझ्या वाचनात आलेलं एक पुस्तक आहे ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी अनेकांनी लिहिलेली आहे, संपादित केलेली अनेकांनी आहे. त्याच्यात बा अ भिडे नावाच्या गृहस्थांची जुने, मला वाटतं सुमारे 100-1 वर्षापूर्वीचं पुस्तक. ज्ञानेश्वरीची रचना आपण पुस्तक उघडलं तर लक्षात येतं की पहिल्यांदा भगवद्गीतेचा श्लोक दिलेला आहे आणि भगवद्गीतेचा श्लोक देऊन झाला की त्याच्या पुढे खाली ज्ञानेश्वरी लिहिली असते. पण ज्ञानेश्वरीच्या या श्लोकांवर, भगवद्गीतेच्या श्लोकांवरती मोरोपंतांनी सुद्धा आर्या लिहिली आहेत, वामन पंडितांनी श्लोक लिहिलेत. आता हे सगळं जे आहे हे सगळं एकत्र करायचं काम या बा अ भिडेंनी आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये करून ठेवलंय. त्यांनी आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये, संपादित केलेल्या ज्ञानेश्वरीमध्ये भगवद्गीतेचा श्लोक, त्याला अनुसरून मोरोपंतांची आर्या, त्याला अनुसरून वामन पंडितांचा श्लोक आणि मग त्याला अनुसरून पुढं ज्ञानेश्वरीच्या ओव्या. अगदी उदाहरणच द्यायचं झालं तर 12व्या अध्यायामध्ये समशत्रौच मित्रेच तथा मानापमानयोः शीतोष्ण समदुःखेषु समसंग विवर्जिता वगैरे सारखे हा श्लोक आहे. आता या श्लोकावरती माऊलींनी जे म्हणून ठेवलंय की गायीची तृषा हरू व्याघ्रा विष होऊन मारू, किंवा जो खांडावया घाव घाली ही लावणी जयाने केली, ही जी अनेक उदाहरणं देऊन ठेवलीत. वाचताना वाचनालयातलं म्हणजे लायब्ररी मधून आणलेलं पुस्तक जे वाचतो आपण, एखादी कादंबरी वाचतो, तशी ही पुस्तकं वाचायची नाहीयेत. ही पुस्तकं किती कमी वेळात माझं वाचून झालं याला महत्व नाही. ते पुस्तक जास्तीत जास्त किती वेळ वाचत राहता येईल. एखाद्या दिवशी कदाचित एखाद्या श्लोकावरच ज्ञानेश्वरी किंवा अर्थ हा वाचून होईल, पण हातात आपल्या बाजूला त्याच्यावरती त्या आवडणारे, आपल्याला आवडणारे म्हणण्यापेक्षा निरूपणाच्या दृष्टिकोनातून योग्य असणाऱ्या ओव्या या लिहून ठेवाव्यात. ओव्या लिहून ठेवताना तिथे संदर्भाचा क्रमांक त्या ज्ञानेश्वरीतला जो असेल तोही लिहून ठेवावा. कारण नंतर पुढं गडबड अशी होते की उद्या ज्या वेळेला परत आपल्याला ती ओवी संदर्भाची बघायची वेळ येते, त्यावेळी त्याच्यामध्ये तो ही ओवी नक्की कुठल्या अध्यायातली आहे हे पटकन आठवत नाही. कीर्तनाची आजही जी उपलब्ध असलेली जी काही कीर्तनावरची पुस्तकं आहेत याच्यामध्ये अनेक ठिकाणी असे संदर्भ छापील पुस्तकांमध्ये सुद्धा दिलेले आहेत. किंबहुना तेही बघावेत आणि त्या ओवीच्या पाठीमागं पुढं काय आहे हे सुद्धा जरी बघायचं असलं तरी सुद्धा बघता येतं. आणि याच्यामध्ये फायदा काय होतो? आता एखाद्या वेळेला एक प्रश्न एखाद्याने विचारला, विवेक कुठे असतो? त्याचं उत्तर ज्ञानेश्वरीत मिळतं. भगवद्गीतेचा जो शेवटचा श्लोक आहे की यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्री विजयोर्भूते ध्रुवा नीतिर्मतिर्मम, याच्यावरती भाष्य करताना माऊलींनी जे लिहिलं की चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका असण्याची आहे. झालं म्हणजे संत ज्या ठिकाणी आहेत त्या संतांच्या ठिकाणी विवेक असतो, ही गोष्ट क्लिअर झाली. पण हे सांगण्यासाठी आपल्याला जर भगवद्गीतेचा श्लोक पण माहिती असेल, ज्ञानेश्वरीची सुद्धा ओवी जर माहिती असेल, तर तो जो पूर्वरंग आपण मांडत असतो ह्या पूर्वरंगाला एक वेगळं वजन प्राप्त होतं. आणि हे वेगळं वजन प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्याला हा अभ्यास या पद्धतीनं करणं. बरं, आज हे मी अजून कुठले जुन्या काळातल्या पुस्तकांशी जातच नाही. अगदी छोटे छोटे श्लोक येतात. विषयेंद्रिय संयोगात यत्तदग्रे मृतोपमम परिणामे विषमिव तत्सुखम राजसम सुखम, हे जे काही सुखाचे 3 प्रकार सांगितलेत, असे भगवद्गीतेतले थोडासा जर आपला भगवद्गीतेचा विषयीचा जर अभ्यास असेल तर साधारणतः 70 ते 80 श्लोक
सगळी भगवद्गीता कीर्तनकाराची पाठ हवी वगैरे वगैरे असं मी काही अपेक्षित ठेवत नाही, म्हणणार नाही. पण 70 ते 80 श्लोक हे लिहून काढावेत. एका पानावर एक वही त्यासाठी स्वतंत्र करा की त्याच्यामध्ये फक्त भगवद्गीतेचे श्लोक. मगाशी म्हटलं तसं मोरोपंतांची आर्या मिळाली तर मोरोपंतांची आर्या, वामन पंडितांचा श्लोक आणि भगवद्गीतेतल्या त्या श्लोकावरती असलेल्या निवडक ज्ञानेश्वरीतल्या ओव्या या त्याच्या खाली लिहून ठेवाव्यात की जेणेकरून आपल्याला याचं मांडणीच्या दृष्टिकोनातून हे सोपं जातं. आता नामदेवांची गाथा, आतापर्यंत आपण तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या गाथे, तुकाराम गाथेविषयी पाहिलं. नामदेवांची गाथा, नामदेवांच्या गाथेमध्ये अगदी पहिलाच टॉपिक जो आहे तो श्रीकृष्णाच्या बाललीला, बालक्रीडेचे अभंग. एवढे बालक्रीडेचे अभंग दिलेत की काल्याचं कीर्तन करताना आजही वारकरी सांप्रदायिक कीर्तन जर आपण ऐकलं तर नामदेव महाराजांची ही जी गाथा आहे आणि जे काल्याचे अभंग आहेत हे त्या ठिकाणी अनेक वेळेला वापरले जातात. वामन पंडितांचे श्लोक किंवा मोरोपंतांच्या आर्या हे या वारकरी संप्रदाय कीर्तनामध्ये नाही वापरले जात. पण नामदेव महाराजांचे काल्याच्या कृष्णाच्या लीलांचं वर्णन केलेले जे अभंग आहेत ते अभंग मात्र जरूर वापरले जातात. पण त्याचबरोबर वामन पंडितांचे जे श्लोक आहेत, वनी खेळती बाळते वल्लवांचे, तुरे खोविती मस्तकी पल्लवांचे, हे जे श्लोक आहेत हे श्लोक आपल्याला काल्याच्या कीर्तनामध्ये उपयोगाला पडतात. आणि म्हणून नामदेवांच्या गाथेमध्ये असलेले जे अभंग आहेत या अभंगांचा उपयोग अनेक ठिकाणी करता येतो. आता सांगितलं तसं ज्ञानेश्वरीचा अभ्यास करताना काय करावं, त्याचबरोबर काही संस्कृत वचन आहेत. काही संस्कृत वचन अशी आहेत की ही कीर्तनात सहजगत्या वापरता येतात. अगदी शाळेतल्या 8वी पासूनच्या संस्कृत पासून ही सुभाषित जी आपल्याला पाठांतराला दिली गेलेली असतात ही परत रिव्हाइज करावी, ती रिव्हिजन करावी आणि ती परत एकदा पाठांतरात घ्यावीत. त्याचबरोबर अजून एक महत्वाचा, आकारानं अतिशय छोटा असलेला पण कीर्तनामध्ये अतिशय महत्वाचा असणारा उपलब्ध साहित्यामधलं पुस्तक ते म्हणजे मनाचे श्लोक. 205 श्लोक असलेला समर्थांचा हा छोटासा ग्रंथ. तो ग्रंथ फक्त आकाराने छोटा आहे एवढंच, अन्यथा इतर जसे मोठे मोठे ग्रंथ आहेत त्यांच्यासारखाच तोही एक मोठा ग्रंथ आहे की त्याचा उपयोग, मनाचे श्लोकांचा उपयोग पूर्वरंगाच्या निरूपणामध्ये जरूर होतो. अनेक श्लोक आहेत किंबहुना मनाच्या श्लोकांचं महत्व सांगताना सुद्धा शेवटचा श्लोकही जास्त उपयोगाचा की मनाची शते ऐकता दोष जाती, मती मंदते साधना योग्य होती. काय होतं हे समर्थांनी सांगितलंय की मती मंदते साधना योग्य होती. ज्यांना काहीच नसेल पण त्यांनी जर या मनाच्या श्लोकांचा अभ्यास केला तर त्याचा नक्कीच परिणाम होतो. त्याचबरोबर आणखीन एक पुढचा ग्रंथ श्रीमद भागवत हा एक मोठा ग्रंथ. प्राथमिक अवस्थेत किंबहुना 5-10 वर्ष कीर्तनात घालवलेल्यांनी हे लोक इकडे नाही वळत, मान्य. पण त्यानंतर मात्र थोडस भागवताकडे वळायला हवं. आपल्या कीर्तनाचा दर्जा जर आपल्याला वाढवायचा असेल, कीर्तनाचा दर्जा वाढवायचा असेल तर त्याच्यासाठी हे वेगवेगळे ग्रंथ आपल्या वाचनात संदर्भात यायला हवेत. त्यातलाच महत्वाचा ग्रंथ श्रीमद भागवत. आता श्रीमद भागवतातला एकट्याने अभ्यास करणं शक्य नाही. कोणीतरी त्यातला तज्ञ, मार्गदर्शक किंवा आपले गुरु जे कोणी असतील त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यातले निवडक श्लोक तरी पाठ करावेत. त्याचा अर्थ काय आहे तोही समजून घ्या. भागवतामध्ये अनेक आख्यानं आहेत
तसंच पूर्वरंगात मांडण्यासारखे अनेक विषय श्रीमद भागवतामध्ये आहेत. भागवताचा दशमस्कंद हा कृष्णलीला चरित्राचा आहे. किंबहुना त्याच्यावर आधारित हरिविजय ग्रंथ आहे. थोडस पुढे आल्यानंतर मी त्या विषयावरती बोलतोच आहे. पण भागवताला जोडून अजून एक भाग, तो म्हणजे एकनाथी भागवत. एकनाथी भागवत एकनाथ महाराजांनी भागवताच्या 11व्या स्कंदावरती केलेली टीका. इतकं सखोल अभ्यास आहे हे, वाङ्मय एवढं आहे त्या एकनाथी भागवतामधलं की पूर्वरंगासाठी मी स्वतः ज्या वेळेला एकनाथी भागवत वाचायला घेतला त्यावेळेला लक्षात आलं की पूर्वरंगासाठी इतर कुठं काही जायलाच नको. त्याच्यामध्ये सगळं आहे. कीर्तनासाठी येणारे जे जे विषय आहेत ते सगळे, मग सद्गुरू असोत. आता सद्गुरूंचे म्हणजे 24 गुरु आपण ऐकतो की भगवान दत्तात्रेयांनी 24 गुरु केले. 11व्या स्कंदामध्ये भागवताच्या त्याचा उल्लेख आहे. पृथ्वी, वायुराकाशम, आपोमनी, चंद्रमा, रवी वगैरे सगळे 24 गुरूंची नावं दिली आहेत. पण नुसतीच नावं देऊन थांबले नाहीत. एकनाथ महाराजांनी या 24 गुरूंच्या वरती जे भाष्य केलंय, नामांकित कीर्तनकार किंवा प्रवचनकार हे 2-2, 3-3 दिवस या केवळ 24 गुरूंच्या वरतीच बोलू शकतात, एवढं मटेरियल या एकनाथी भागवतामध्ये दिलंय. त्याचबरोबर इतर अनेक विषय आहेत की सविस्तरपणा किती असावा. एखादा विषय पटवून द्यायचा असेल तर तो कसा पटवून द्यावा हे जर पाहायचं असेल तर एकनाथी भागवत. हे सगळे मी फक्त संदर्भ देत जातोय. खरं तर एकेका पुस्तकावरती 1-1 तास बोलावं एवढं या पुस्तकांमधले ग्रंथांमधलं वाङ्मय आहे. आणि फक्त तोंड ओळख व्हावी किंवा एखाद्या वेळी प्रश्न पडतो काय वाचावं, कीर्तन करायचं असेल तर काय वाचावं. अर्थात हे सारं नवोदित कीर्तनकारांच्या साठी मी बोलतोय, जे 5-5, 10-10 वर्ष ज्यांची कीर्तनाची कारकीर्द झालेली आहे त्यांच्यासाठी नाही. पण त्यांना माहिती असतं आपला विषय असा आहे की आज आपण नवोदित कीर्तनकारांच्या समोर हा विषय मांडावा असं आयोजकांनी सांगितल्यामुळे मी या गोष्टी प्राथमिक स्वरूपाच्या आहेत त्या सांगतो. समर्थांचा अजून एक ग्रंथ आणि तो म्हणजे दासबोध. हे ग्रंथ बाजूला ठेवून आपण कीर्तन करूच शकत नाही. दासबोधाची एखादी ओवी तरी आपल्या पूर्वरंगाच्या निरूपणात, मग कोणताही असो, नवविधा भक्ती असो किंवा पंचविषयांवरती बोलायचं असो, षड्रिपूंच्या वरती बोलायचं असो, एखाद्या म्हणजे समर्थांच्या, आणि ह्या ओव्या ज्या आवडलेल्या ओव्या असतात, लिहिताना जे काही आपल्याला आवडलेलं असेल ते बाजूला लिहून ठेवत जाऊ. समर्थांनी अशी एक ओवी लिहून ठेवली, मला अजूनही एखाद्या वेळी निरूपणाच्या वेळी सहज पटकन आठवते आणि गंमत येते की काखे घेवो निया दारा, म्हणे माझा संन्यासी करा. एखाद्या माणसाला अनेक वेळेला वाटतं की जाऊ दे हे सगळं प्रपंच खोटा आहे, सगळं आहे, तेव्हा आपण संन्यास घ्यावा. आणि म्हणून संन्यास घेण्यासाठी म्हणून एखाद्या सत्पुरुषाकडे तो जातो. असं डोळ्यापुढे चित्र उभं राहतं की समर्थांनी असं म्हटलंय की काखे घेवो निया दारा, म्हणे मज संन्यासी करा. त्यानं आपल्या प्रपंचामध्ये आपली जी कोणी त्याची जी बायको असेल या बायकोला खरोखरच आपल्या बरोबर काखोटीला मारून घेतलंय आणि ती त्या सत्पुरुषांकडे गेलेली आहे आणि त्यानं सांगतोय की म्हणे मज संन्यासी करा. समर्थांना एवढंच सांगायचंय की सगळे विषय बरोबर घेऊन तुम्ही संन्यास घ्यायला जात असाल तर ते उपयोग नाही. संन्यास घ्यायचा असेल तर हे पंचविषय, षड्रिपू, हे जे काही सगळं प्रकरण आहे हे सगळं बाजूला ठेवून पण सामान्य माणूस हे सगळं बरोबर घेऊन जायचा प्रयत्न करतो. हे सांगण्यासाठी समर्थांनी जी ओवी रचली की काखे घेवो निया दारा, म्हणे मज संन्यासी करा, ही एक प्रातिनिधिक ओवी म्हणून सहज सुचलं म्हणून सांगितली. अशा अनेक ओव्या आहेत. बद्धांची लक्षणं, मुमुक्षूंची लक्षणं किंवा समर्थांनी लिहिलेली मूर्खांची लक्षणं, हे सगळं मूर्खांच्या लक्षणांच्या वेळेला अनेकांचा अनुभव आहे की ती मूर्खांची लक्षणं वाचायला घेतली की ही सगळी लक्षणं आपल्याला लागू पडतात. थोडी गमतीदार वाटतात पण वास्तवता आहे.
आणि समर्थाने ही सगळी वास्तवता त्याच्यात लिहिली आहे. म्हणून दासबोध हा सुद्धा निरूपणाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा ग्रंथ. अजून एक निरूपणाच्या दृष्टिकोनातूनचा एक ग्रंथ, आणि तो म्हणजे हरिपाठ विवरण, धोंडा महाराज देगलूरकर, हरिभक्त परायण धोंडा महाराज देगलूरकर यांनी लिहिलेला. हरिपाठ सगळ्यांना माहिती आहे. आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात वारकरी संप्रदायामध्ये तर अतिशय प्रचलित असलेला हरिपाठ 27 अभंग, आणि या 27 अभंगांवरती आजपर्यंत अनेकांनी त्याच्यावरती भाष्य केलंय. पण धोंडा महाराज देगलूरकरांचं जे हरिपाठ विवरण नावाचं जे पुस्तक आहे, या पुस्तकामध्ये त्यांनी एकेका अभंगावरती 25-25, 30-30 पानं, प्रत्येक चरण जो आहे हा चरण स्वतंत्रपणे घेऊन त्याच्यावरती निरूपण केलंय. प्रत्येक चरणच नाही, त्यातले शब्द सुद्धा वेगळे वेगळे करून एखादा जरी अभंग आपल्याला घ्यायचा झाला, त्याचं निरूपण घ्यायचं झालं, तरी या पुस्तकामध्ये जे निरूपण दिलंय त्याचा फायदा घेता येतो. त्याचबरोबर के.व्ही. बेलसरे, म्हणजे ज्यांनी गोंदवलेकर महाराजांवरचं जे महाराजांचे परमभक्त होते, त्यांनी सुद्धा या हरिपाठावरती लिखाण केलंय. के.व्ही. बेलसरेंचं जे आता सहज अनेक घरामध्ये जे उपलब्ध असणारं एक पुस्तक आहे, की बरेच लोक आज गोंदवलेकर महाराजांचे भक्त आहेत. महाराजांची प्रवचनं या बेलसरे महाराजांनी एकत्रित केली आहेत, आणि 365 दिवसाला रोज एक पान वाचता येईल असे 365 प्रवचनं. पण त्याचबरोबर त्यांची विषयांची सूची वेगळी वेगळी केली आहे, आणि त्यामुळं ती प्रवचनं सुद्धा कीर्तनाच्या पूर्वरंगाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाची ठरतात. अगदी अलीकडच्या काळात हे सगळे जुन्या ग्रंथांचे संदर्भ तुम्हाला दिले आतापर्यंतचे. पण पुणे येथील वामनराज प्रकाशन हे जे प्रकाशन संस्था आहे, सध्या पूज्य शिरीषदादा कवडे हे तिथला कारभार सगळा सांभाळतायत. त्यांनी अनेक पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत. त्याच्यात ज्ञानेश्वरी आहे, ज्ञानेश्वरीवरती काही प्रत्येक ओवीवरती त्यांचे पुस्तकं आहेत. म्हणजेच एखाद्या विषयाला धरून जर आपल्याला प्रवचन करायचं असेल तर त्यांची प्रवचनं उपयोगाला आहेत. त्यांचंच वामनराज प्रकाशांचंच एक पुस्तक आहे अभंग आस्वाद, 10 पुस्तकं, एका पुस्तकामध्ये 50 अभंग, म्हणजे जवळजवळ 500 अभंग वेगवेगळ्या संतांचे हे त्यांनी एकत्र करून त्याच्यावरती निरूपण केलं गेलेलं आहे. हे पुस्तकही वामनराज प्रकाशनचं आहे. आज नक्की ते उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे हरिपाठ मामासाहेब देशपांडे यांनी जवळजवळ 500 पानांचा ग्रंथ लिहिलाय. मामांचं जे वाङ्मय आहे, ह्या वाङ्मयात म्हणजे कविता, नाट्य, त्यांचे अनुभव याच्यावरती त्यांचे लेख विविध प्रकारचे, असा 4,500 पानांचा ग्रंथ. यांचा उपयोग काही वेळेला पूर्वरंगामध्ये दृष्टांतासाठी म्हणून जरूर होतो. पूर्वरंगाचं निरूपण करत असताना इतर आपलं कीर्तन रंगायला हवं म्हणून काहीतरी कुठले तरी विनोद मुद्दामून ओढून ताणून सांगत बसणारे कीर्तनकार आज पाहण्यात येतात. पण त्यामुळे आपल्या कीर्तनाचा दर्जा खाली येतो हे लक्षात येत नाही. पण त्याचबरोबर असं जर दर्जेदार साहित्य वापरलं आणि वाचलेलं असेल तर कीर्तनामध्ये त्याचा उपयोग जर केला तर कीर्तन दर्जेदार होण्यासाठी त्याचा नक्कीच उपयोग होतो. याच वामनराज प्रकाशनच्या अनेक पुस्तक आहेत. विष्णू सहस्रनाम रहस्य या नावाचं हे पुस्तक याच प्रकाशनचं आहे. आपण 1000 नावं नेहमी म्हणतो, बोलण्यात येतात, पण या 1000 नावांच्या मागची भूमिका काय काय आहे, प्रत्येक पाठीमागं अर्थ काय दडलेला आहे, याचं छान विवेचन या पुस्तकांमधून केले गेलेले आहे.
आता हे सगळे आतापर्यंत आपण पूर्वरंगाच्या अनुषंगाने पुस्तकं सांगितली. आता थोडस आपण उत्तर रंगाच्या दृष्टिकोनातून पाहूया की आज उत्तर रंगांच्या दृष्टिकोनातून काय उपलब्ध साहित्य आहे. सुरुवातीच्या आर्यमध्ये जे सांगितलं ते काही आर्या मयूरपंतांच्या मोरोपंतांच्या आर्या आणि वामन पंडितांचे श्लोक. मोरोपंतांच्या आर्याचं आज आर्या भारत हा ग्रंथ मोरोपंतांच्या नावावरती प्रसिद्ध आहे. 17,000 आर्या असलेला हा महाभारतावरचा ग्रंथ एका विशिष्ट वृत्तामध्ये बांधला गेलेला. या ग्रंथाचं वैशिष्ट्य एकच आहे की याच्यामध्ये अनेक आख्यानं, महाभारतामध्ये अनेक आख्यानं समाविष्ट आहेत आणि नारदीय कीर्तनामध्ये ज्या वेळेला एखादं महाभारतातलं आख्यान मांडायचं असेल त्यावेळेला मोरोपंतांच्या आर्यशिवाय पुढं जाताच येत नाही, किंबहुना पुढं जाऊही नाहीये. कारण मोरोपंतांच्या आर्या त्यातले बारकावे, याशिवाय पूर्वरंग निरूपणामध्ये मोरोपंतांच्या मांडण्यासारख्या अनेक आर्या प्रसिद्ध आहेत. त्याची वेगळी पुस्तकं प्रकाशित आहेत, पण आज ती पुस्तकं सहजगत्या उपलब्ध नाहीत. मग ह्या मोरोपंतांच्या आर्या मिळतील कुठे? जे कोणी अभ्यास करणारे जुन्या पठडीतले कीर्तनकार आहेत, या कीर्तनकारांच्या कीर्तनामधून ह्या आर्या मिळतात. सहजगत्या कीर्तनकार आर्या सांगून जातात. पण नवोदित कीर्तनकारानं एक पथ्य पाळावं की कुठलंही कीर्तन ऐकायला बसलेलं असताना स्वतःजवळ एक कागद, कोरा कागद आणि पेन हे कायम बाळगावं. कीर्तन ऐकत असताना आपल्याला जर त्यातलं काही चांगलं आहे म्हणण्यापेक्षा आपल्याला हवंय असं जर काही असेल तर ते त्यांनी नोट करून ठेवावं. पूर्ण मिळालं नाही तर नंतर त्या कीर्तनकारांना भेटावं आणि त्यांच्याकडून ते मिळवावं. आपला संग्रह जेवढा वाढवता येईल तेवढा तो सतत वाढवत राहावा. वामन पंडितांचे श्लोक हाही विषय तसाच आहे. आज वामन पंडितांचे श्लोक असे एकत्रित असणारं पुस्तक सहज उपलब्ध नाही. जुन्या पठडीतले जे कोणी कीर्तनकार त्यांच्याकडे यातली पुस्तकं आहेत. शक्य असेल त्यांनी त्याच्या झेरॉक्स काढून घ्याव्यात. पण सुमारे 100 वर्षापूर्वीचं पुस्तक सांगतो की वामन पंडितांचे श्लोक असणारे एक पुस्तक नवनीत म्हणून होतं. या नवनीतामध्ये काही श्लोक वाचायला मिळतात. वामन पंडितांनी सुद्धा अनेक श्लोक, अनेक आख्यानं ही या श्लोक रूपामध्ये एकत्रित केलेली आहेत. त्याचप्रमाणे आता थोडं एका जुन्या पुस्तकाविषयी सांगतो की कीर्तन सुधाधारा या नावाची 2 पुस्तकं, भाग 1 आणि भाग 2, याच्यामध्ये दोन्ही भाग एकत्रित आहेत. पूर्वरंग निरूपण पण आहे आणि त्याला अनुसरून असणारी आख्यानं पण आहेत. अजून एक कीर्तनाच्या बाबतीतलं प्रसिद्ध पुस्तक सांगितलं जातं ते म्हणजे कीर्तन तरंगिणी. जुन्या पठडीतले कीर्तनकारांकडे कीर्तन तरंगिणी ही हमखास असायची. सुमारे 4 ते 5 भागांमध्ये प्रसिद्ध झालेली ही त्या काळातली, जुन्या काळातली पुस्तकं होती. आणि याच्यामध्ये पूर्वरंग निरूपणासाठी घेतलेला अभंग, त्याच्यावरती एखादा सूत्रश्लोक संस्कृतमध्ये असणारा आणि मग त्या सूत्रश्लोकाचं निरूपण सांगत जायचं आणि पुन्हा मूळ अभंगावरती यायचं. या पद्धतीनं यांची रचना असे. आख्यानं सुद्धा तशीच आणि आख्यानामधून मोरोपंतांच्या आर्यांचा अनेक ठिकाणी वापर केलेला दिसतो. त्यानंतर सदाशिव व शिरवळकर यांनी त्यांच्या कीर्तन प्रवेशिका नावाची पुस्तकं लिहिली. या कीर्तन प्रवेशिका पुस्तकामध्ये प्रस्तावनेतच लिहिलंय की नवोदित कीर्तनकारानं हे कीर्तन पूर्ण पाठ केलं आणि जरी बोलून दाखवलं तरी 1.5 तास कीर्तन सहज होईल. खरोखरच सदाशिव व शिरवळकरांची जी पुस्तकं आहेत, भाग 1 ते 10 भाग आहेत. एक भाग तर त्यातील पूर्णपणे सुभाषचंद्र बोस यांच्यावरती लिहिलाय. एका भागामध्ये तर पूर्ण महाभारताची आख्यानं टाकलेत संपूर्ण. म्हणजे 7-7 दिवस कीर्तन करता येईल अशी रचना. त्याचबरोबर आज
आवश्यक असणारी जी जन्माख्यानं आहेत, ही संपूर्ण सगळी जन्माख्यानं ही त्यांनी सोप्या शब्दात, सोप्या आर्यांमध्ये लिहिली आहेत. कारण कीर्तनकार जास्त करून अनेक वेळेला जन्मकीर्तनांच्या वेळी त्यांची गरज फार पडते. रामनवमी, हनुमान जयंती, दत्त जयंती, गणेश जयंती अशासारखे जे जन्मोत्सव आहेत, त्या वेळेला अशी अवस्था येते की प्रख्यात कीर्तनकार असतात, ते कुठेतरी मोठे उत्सव घेतात, मग काहीतरी व्हावं ही इच्छा असते, आयोजकांची इच्छा असते की कीर्तन व्हावं. अशा वेळेला गरजेचं पडावं म्हणून सदाशिव शिरोळकरांनी ही जन्माख्यानं लिहिली आहेत. आणि कीर्तन प्रवेशिका या नावाची जी 10 पुस्तकं लिहिली आहेत, हे खरं तर अलीकडच्या कीर्तनकारांवरती केलेले अनंत उपकार आहेत. कारण ही 10 पुस्तकं जरी एखाद्याने संग्रहात ठेवून आपला संग्रह त्याप्रमाणे त्यातला अभ्यास करायचा एवढं जरी ठरवलं, तरी मी नेहमी म्हणतो की आयुष्यभर दुसरं काहीही तर नाही पाहिलं तरी चालेल, पण या 10 पुस्तकांमधली आख्यानं, कारण एका पुस्तकामध्ये 7 कीर्तनं पूर्वरंग उत्तररंगासहित अशी त्यांनी दिली आहेत. अशी 10 पुस्तकातली ही 70 कीर्तनं, त्याचबरोबर चाफेकर बंधू वगैरेंसारखी आख्यानं, स्वतंत्र आख्यानं आहेत. त्यांच्यावरती रामशास्त्री प्रभुणे यांच्यावरती वेगळं आख्यान, हे सगळं दिलंय. आणि त्यामुळं ही पुस्तकं सुद्धा संदर्भासाठी वापरायला हरकत नाही. त्याचबरोबर नागपूरचे डबीर बुवा यांनी गेल्या 4 वर्षात अशीच कीर्तनावरची 1 ते 10 पुस्तकं भाग प्रकाशित करून ह्या वाङ्मयात आणखीन भर टाकली. त्यांनी त्यांच्या पठडीतली जी काही पदं होती ती पदं त्याच्यात वापरलेली आहेत. त्यामुळं हे वाङ्मय परत दिवसेंदिवस वाढायला मदत व्हायला लागलेली आहे. अजून एक नाव आख्यानांच्या बाबतीत सांगायचं तर संत कवी दासगणू महाराज, हे एक नाव असं आहे. खरं तर अनेक पुस्तकं आहेत, एवढ्या कमी वेळात सांगण्याचं मी सुरुवातीलाच सांगितलं तसं की एकेका पुस्तकावरती 1-1 तास बोलावं. दासगणू महाराजांच्या बाबतीतही हेच आहे. स्वतः ते कीर्तनकार होते आणि त्यांनी म्हणजे माझ्याकडे मी पाहिलेली उपलब्ध असलेली पुस्तकं पाहिलेत की 60 ते 70 पुस्तकं, की प्रत्येक पुस्तिका वेगळी, प्रत्येक संतांचं चरित्र आणि त्या चरित्राला लागणारे सगळे प्रकार त्यांनी हाताळलेत. दासगणू महाराजांच्या पठडीतले पठडीतनं कीर्तन करणारे कीर्तनकार आजही आहेत की ते दासगणू महाराजांच्या या कीर्तनामधलेच पद त्या पठडीतली आख्यानं वापरतायत आणि सांगतायत. त्यांची कीर्तनं जरूर ऐका, ती पुस्तकं मिळवायचा प्रयत्न करा. आजही ही पुस्तकं उपलब्ध आहेत. त्यानंतर गोंदवलेकर महाराजांचं जे काही वाङ्मय आहे त्याविषयी सुरुवातीलाच सांगितलं. अनेक संतांची चरित्र ही वाचनात यावीत आणि त्यातले संदर्भ जे असतात हे संदर्भ लिहून ठेवावेत. रोजच्या आपल्याला वाटतं की कीर्तनाचं साहित्य म्हणजे कुठेतरी फार मोठं, रोजच्या पेपरमधल्या घटना सुद्धा कीर्तनात वापरता येतात. आपण सर्वसाधारणपणे आपल्या घरामध्ये एखादा धार्मिक ग्रंथ रोज वाचनाची पद्धत असते. गजानन विजय हा ग्रंथ अनेकांच्या वाचनात आहे. याच्यामध्ये सुद्धा पूर्वरंगात सांगता येतील अशा अनेक ओव्या आहेत आणि महाराजांच्या जीवनातल्या प्रसंगांवरती उत्तररंग मांडता येईल असे पुस्तकं सुद्धा आहेत. दासगणू महाराजांनी एक पुस्तक गजानन महाराजांच्या चरित्रातली आख्यानं याच्यावरती सुद्धा लिहून ठेवलंय. तेही पुस्तक छान आहे. अशी अनेक पुस्तकं आज उपलब्ध आहेत. अभ्यास आपण हे सर्व मी एका दिवसात किंवा एका वेळेत सांगितलं याचा अर्थ हे सगळं हे झाल्याशिवाय कीर्तन होणार नाही असं नाही. कीर्तन होईल, पण कीर्तनाचा दर्जा जर वाढवायचा असेल तर यातलं जे असणारं मटेरियल आहे हे जर वापरलं तर आपलं वेगवेगळे दाखले दिले, वेगवेगळ्या संतांची उदाहरणं दिली तर त्याचा वाचनातला चौकसपणा जो आहे हा लोकांच्या नजरेत येतो.
जसा कीर्तनकार अभ्यासू असतो किंवा असायला हवा, तसा श्रोता सुद्धा अभ्यासू असतो. आणि हा श्रोता सुद्धा एखादा चोखंदळ श्रोता जो असतो त्याला ते आवडून जातं. किंबहुना तो कीर्तन संपल्यानंतर येऊन भेटून आपल्याला अगत्यानं सांगत असतो. त्यावेळेला आपल्याला कुठेतरी मनात नक्कीच समाधान वाटतं की आपण केलेल्या अभ्यासाची पावती मिळाली. पण ही पावती मिळवायची असेल तर महत्वाची गोष्ट, यातलं काहीतरी वाचून मग कीर्तनासाठी उभं राहावं. असो, आज या निमित्तानं मला जे काही माझ्या अभ्यासानुसार वेडवाकडं जे काही विषय मांडता आला तो मी मांडलाय. आपल्याला त्यातून जे काही योग्य असेल ते घ्या, जे योग्य वाटलं नसेल ते माझं मी परत घेतो. नमस्कार. धन्यवाद बुवा. आज या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शक म्हणून श्री शरद बुवा हरिभक्तपरायण श्री शरद बुवा तांबे यांनी आपल्याला असं सुंदर असं मार्गदर्शन केलं. बुवा जसं म्हणाले की लिखित साहित्य ग्रंथांचा अभ्यास किंवा उपयोग करावा कीर्तनामध्ये, जेणेकरून जास्त करून श्रीमद भगवद्गीता आणि भावार्थ दीपिका जी ज्ञानेश्वर माऊलींनी दिली ती ज्ञानेश्वरी याचा उपयोग करावा, असं जे बुवा म्हणाले त्याबद्दल बुवांनी आपल्याला बहुमोल असं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल बुवांचे मी आभार ऋण व्यक्त करतो. आणि बुवांनी आम्हाला अनमोल असा वेळ दिला त्याबद्दल बुवांचे ऋण व्यक्त करून मी थांबतो. धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ.